सगळ्यात पहिलं आपलं कंपाऊंड की जेणेकरून फक्त गेटमधून आतमध्ये माणूस येऊ शकेल. हे सुरक्षित करतात. हे सांगेल तेवढं हे सगळा क्लब काकांची एंट्री फक्त गेटमधूनच येता आलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला ते फक्त पोटापुरतं आणि विकायला पुढून घेऊन जायचं. तसे लोक काय करतात, आता झाडामध्ये घुसायला हे करतात. त्या दृष्टिकोनातून दोन्ही साईडला जर त्यांना जर JCB आणून ते सगळं सिमेंट काढलं आणि मग हे झाडं लावले सगळे पारिजातन वगैरे सगळे. टॉयलेटच नाही आहे त्यांनी असेच टॉयलेटच्या साईडला आहे ते अजून म्हणजे तुम्हाला याच्या पहिला फक्त आपल्या क्लबच्या लोकांसाठी केलं. इथे बी जवळ ते ज्या साईडला तिथे आहे पण नाही वापरत ते. लोक इथून एंटर करतात. हो, वरून असेल रात्रीच्याला काही प्रस्तुती द्यायला लागल्या अशी परिस्थिती. हे सुद्धा काय होतं, बरेचसे कपल काय करतात, कोण नाही म्हटलं की आतमध्ये बसतात. काही दारू पिणारे बी आता इथे लक्षात येतं म्हणून आतमध्ये. याच्या बाजूला इन्स्टेड ऑफ एन्क्लोजिंग दिस पोर्शन याला एन्क्लोज करणं गरजेचं आणि एकदम सिंपल. आलेले झाडून तरी लावून ते आमचा हा अजय पांचा इकडे ड्युटीवरून सुटला की येतो संध्याकाळी. इथं काही झाडं वगैरे असे अनवॉन्टेड ते तोडणं हे करणं सो खुशी नाही असं म्हणजे व्हॉलंटरी लोक इन्व्हॉल्व आहेत म्हणून हे सगळं शक्य. मुळात त्यांचा तो बंदोबस्त केला म्हणजे तो प्रश्नच नाही. दुसरं इथे आता या साईडला हे जे सकाळी एक्सरसाइज लावले होते काय होतं, लोक जास्त येतं आणि मध्ये झाडं पडले होते. 2 वर्षापूर्वी काय वादळ आलं, बरेच झाडं पडले तर तोडफूट झाली. ते मग आपलं काय प्लॅनिंग आहे तिथे आपण काय करणार आहोत की नाही? कुठे आता हे टू सम एक्सटेंड दिसतंय, त्या कॉर्नरला काही नाही दिसत. ते आता जे स्टॉल आहे ना तिथे तुम्हाला सिटिंग व्यवस्था वगैरे तिथे तो वो सिटिंग एरिया जिथे असे प्लांटेशन झालेले तिथे लोक काय होतं.